कोणी शिकवले माहितीये? हे लाडू माझ्या नंदेनी संध्या वालालकरनी शिकवले. मला लाडू येत नव्हते, म्हणजे भाजून भिजून देत होती. हॅलो युट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्त्र स्वागत होतं. दिवाळी तोंडावर आलेली आहे, म्हणजे त्या दिवाळीचे पदार्थ सगळीकडे सुरू होतील हळूहळू. तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे बेसनचे लाडू मी तुम्हाला दाखवणार आहे. काय काय घ्यायचं आहे ते चला तर किचन मध्ये काय काय घ्यायचं ते साहित्य पाहू. लाडवाच्या साहित्यामध्ये तूप, बेसन, साखर आणि बदाम पिस्ता वगैरे घेतलंय आणि वेलची पावडर. आता हे बेसन हे आपल्या भजीला करतो ते बेसन घ्यायचं नाही, लाडवाचं बेसन वेगळं मिळतं ते घ्यायचं. आज मी थोडेच लाडू करून दाखवणार आहे तुमच्यासाठी. चला तर हे बघा, तूप घालते, थोडंच घालायचं. आधी जरा गरम झालं की हा बदाम पिस्ता मेवा हा आपल्याला तळून घ्यायचा. त्याच्याकडे गरम झालंय, थोडस खरपूस तळायचं. तळून घेतलं म्हणजे लाडवात घातलं की ते खराब होत नाही. तळलेलं असलं की असं पण घालू शकतो आपण. हे बघा झालंय, हे काढून घेते. गॅस बारीक केला. आता याच तुपामध्ये हे पीठ घालायचं. हे बघा किती घेतलंय पीठ. पीठ थोडं घेतलंय, थोडेच करायचे आहेत लाडू. आणि हे चांगलं भाजायचं. आता मंद गॅसवर खरपूस भाजायचं आणि जसं लागेल तसं तूप टाकायचं. जास्त तूप टाकलं तर ते पघळतात. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे भाजायला लागेल. पण सारखं हे ढवळायला लागतं, नाहीतर खाली पीठ करपतं, म्हणून सारखं ढवळायला लागतं. आणि हे लाडवाचं पीठ जरा जाडसर घेतलेलं आहे. जाडसर असतं, जे आपण भजीला वापरतो ते पीठ घ्यायचं नाही. हे लाडवाचं पीठ वेगळंच मिळतं. आमच्याकडे सर्वोदय म्हणून दुकान आहे, तिकडे हे पीठ मिळतं. जरूर घ्या दादरला. थोडं तूप घालते आणि आता चांगलं भाजून घेते. A few inches later. 2 मिनिटं झालेली आहेत, 2-3 मिनिटं झाली आहेत, पण बघा कसा रंग बदलला आणि सुगंध पण खूपच छान सुटलाय घरवर. तर असं हे अजून थोडं भाजायचं आहे, भाजलं नाहीये, जरा खरपूस भाजायला हवं. हे बघा कलर छान आलाय आहे. हे बघा खरपूस झालाय. अजून थोडं व्हायचंय, पण सुगंध एकदम घरभर पसरलाय, कारण बेसन आहे ना. हे बघा पीठ चांगलं झालेलं आहे. हे बघा दिसतंय ना, खरपूस झालंय. आता या पिठावर थोडस दुधाचा हापका मारायचा, म्हणजे जे लाडू आहेत ना ते वळल्यावर बसत नाही. थोडस आणि लगेच फिरवायचं. आणि मग थंड झाल्यावर हे तुम्हाला मी लाडू करून दाखवीन. आता हे थंड व्हायला later. चांगलं छान झालेलं आहे. सुगंध पण छान सुटलाय, असं ब्राउनिश झालेलं आहे. आता मी साखर पण दळून आणली आहे. आता मी लाडू करायला घेते. हे बघा खाली घेते, त्यातच थोडा हा मनुका. हे बघा वेलची पावडर घातली आणि ही साखर घालूया. चांगलं मळूया. चांगलं मळावं लागतं, त्याशिवाय लाडू होत नाहीत. मळून खूप चांगले मळायचे. 2 हात पण लावायला लागेल. हे बघा चांगलं मळून घ्यायचं आणि एक गोळा घ्यायचा असा
आणि हा घोळायचा. बेसनाचा लाडू नेहमी घोळायचा. हे बघा लाडू असे लाडू झालेले आहेत. असे हे बघा, असे लाडू मी करून दाखवते तुम्हाला. हे बघा लाडू तयार, या खायला. हे लाडू कोणी शिकवले माहितीये? हे लाडू माझ्या नंदेनी संध्या वालालकरनी शिकवले. मला लाडू येत नव्हते. म्हणजे भाजून भिजून देत होती मी सासूबाईंना, पण मला लाडू वळता येत नव्हते. पण तिने मला काही ट्रिक सांगितल्या, त्या तुम्हाला मी सांगते. जर का पीठ तुम्हाला सुकं वाटलं तर तूप आणि दुधाचा हपका मारायचा. जास्त नाही हा, जास्त दूध घालायचं नाही तर ते पातळ होईल आणि खराब होईल. तर असे हे लाडू केलेले आहेत. बघा अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही या दिवाळीला जरूर करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.